किचनमध्ये आपलं सहज स्वागत करतो। आम्ही प्रथम पहिल्यांदाच आम्ही नवीन व्हिडिओ तयार करतो, तरी आपल्या सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही आपल्याला अन्नपूर्णाची नम्र विनंती। तरी आज आम्ही पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीनं मसाले भात हा महाराष्ट्रीय पद्धतीने बनवणार आहे। तरी आपण रेसिपी पहा। त्यानंतर आपण घेतले खडे मसाले, दालचिनी, मोठी विलायची, काळी मिरे, चक्री फूल, चहा जिरं, लवंग, कसुरी मेथी आणि दगडफूल। प्रथम आपण याला प्रथम मंद आचेवर भाजले म्हणजे मसाला जळत नाही। तो बघितल्यानंतर आपण आता घेऊया हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा उभा। आपले मसाले भाजले त्याचा आपण मिक्स तयार करू। आता आपला कांदा एवढं भाजून झालेला आहे। आपण त्यात आता लसूण आणि अद्रक पेस्ट पावडर, अद्रक लसूण पावडर, हिला आपण चांगल्या पद्धतीने भाजून घेऊ म्हणजे इथं ओल्लापणा जाईल, कच्चापणा राहणार नाही। थांबा, परत बोल। मसाला चांगल्या पद्धतीने भाजलेला आहे, खमंग वास असा मसाला आलेला आहे। आता आपण कसुरी मेथी, धना पावडर, एव्हरेस्ट मसाला किंग, हळद आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आपण इथे ऍड करत आहोत। याला आपण आता मस्तपैकी असं हलक्या तिच्यावर हात पुतला भाजून घेऊ। थोडं तेल टाइम पडलं, थोडं आपण तेल टाकूया। आपण घेतले वाटाणे, टमाटर, फ्लावर, गाजर, तोंडली, शिमला मिरची, हा व्हेज भाजीपाला आपण मिक्स करूया आणि याला आपण चांगला परतून घेऊ। ती मसाला याच्यामध्ये मिक्स आणि त्याला चव येईल। आपला मसाला मिक्स आता आपण पाणी टाकूया। हा मसाले भात 2 किलोसाठी आपण तयार करतो, त्यानंतर आपल्याला 2 किलो आपण 4 किलो पाणी टाकलं। आता आपण पाणी घालूया। त्यानुसार आपण आता एक 10 मिनिटे याला शिजण्यासाठी आपण टाकून ठेवूया। मित्रांनो, आपण 2 किलो तांदूळ पाणी भिजून घेतलेले, नंतर याला आपण 15 ते 20 मिनिटं पाण्यात ठेवणार, त्याचं पाणी काढून संपूर्ण मावेला भातात टाकणार, मोकळा चांगला होतो। आता आपलं पाणी उकळून झालेलं आहे, आपण झाकून काढूया आणि मग चांगल्यापर्यंत तांदूळ आपण भिजू घातले होते ते जाऊन पाणी काढलेलं। आता आपल्याला मसाले पाणी उकळी आली, आपण त्यात टाकून टाकूया। तांदूळ आहे 1008 नाशिक। आपल्या भाताला मस्त उकळी आलेली आहे। आता त्याला बारीक करून त्याला आता मंजी आचरण करू आणि झाकण ठेवूया। मित्रांनो, आपला मसाला तयार झाला आहे। आता ज्या इथे आपण थोडं तूप घालूया। तूप साधं तूप
तूप असलं तरी चालेल किंवा आपलं डाळला तूप तरी चालेल. थोडं चवी म्हणून आपण टाकायचं. तेलावर थोडं हलवून घेऊ म्हणजे तूप चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आपण आहे ना 1-2 मिनिटं झाकण ठेवूया. खायला वाफ घेऊ आणि दम चांगल्या प्रकारे तयार होईल. आपल्या मसाला तयार झालेला आहे. तरी आपण आता याला गार्निश म्हणून थोडं फक्त कोथिंबीर आपण टाकूया. आणि ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही खूप सुंदर बनवतात, तुम्ही आचार्य कारागिरी, तुम्ही बी पब्लिकला दाखवा की जुने पदार्थ नवीन पदार्थ असं बनवून तुम्ही दाखवा. त्याप्रमाणे दाखवलं आणि आमचे जे ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांना आम्ही चव म्हणून त्यांना आम्ही आमचा मसाला त्यांना आम्ही कोथिंबीर टाकूया आणि भाऊंना चमचे देऊन त्यांना सांगू की भाऊ कसा आला सांगा. आणि समोर यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यांनाही सांगा बाबांचा मसाला फार सुंदर झाला. धन्यवाद.